हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत. यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत. त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. चूज द करेक्ट वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. द डॅश वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज पॉवर अँड वेल्थ. तर ऑप्शन्सपैकी कोणता करेक्ट वर्ड येईल इथे? द डॅश वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज पॉवर अँड वेल्थ. तर ऑप्शनमध्ये नाईट आहे, त्याचा अर्थ काय असतो? रात्र. त्यानंतर NIT काही होत नाही, NIHT सुद्धा काही नसते. ऑप्शन सी मध्ये जे नाईट आहे त्याचा अर्थ असतो शूरवीर. त्यामुळे ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द नाईट वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज पॉवर अँड वेल्थ. शूरवीराला त्याच्या सामर्थ्याचा आणि वेल्थचा, संपत्तीचा खूप प्राऊड होता, अभिमान होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a grammatical error. Every woman and every man will do their best to uphold the integrity of society. कोणत्या पार्टमध्ये ग्रॅमॅटिकल एरर आहे? एव्हरी वुमन अँड एव्हरी मॅन विल डू देअर बेस्ट टू अपहोल्ड द इंटेग्रिटी ऑफ सोसायटी. नो एरर. तर एव्हरीचा रूल काय असतो? तर एव्हरी, त्यानंतर एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीथिंग हे नेहमी सिंग्युलर असते. त्यामुळे इथे पॉझेसिव्ह प्रोनाऊन देअर न येता हीच यायला पाहिजे, सिंग्युलर यायला पाहिजे. देअर प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. जर इकडे सब्जेक्ट दे असता, करता प्लुरल असता तर देअर करेक्ट होतं. त्यामुळे ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. विल डू देअर बेस्ट टू न येता विल डू हीज बेस्ट असं यायला पाहिजे होतं. आता इथे हीच काय यायला पाहिजे? तर सिंग्युलर मेल आणि सिंग्युलर फिमेलचा उल्लेख असेल तर पॉझेसिव्ह प्रोनाऊन हीज येते, पुल्लिंगी येते. ठीक आहे. Next question. The passenger can collect the amount. Choose the correct passive voice of the given sentence. The passenger can collect the amount. तर can आले, मॉडल वर्ब आले. पॅसिव्ह मध्ये काय होईल? तर मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 होईल. कॅन बी आणि कलेक्टचं V3 कलेक्टेड. कॅन बी कलेक्टेड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर कुड बी कलेक्टेड, कॅन कलेक्टेड, BD एलिमिनेट होतील. कॅन बी कलेक्टेड ऑप्शन ए मध्ये आहे, ऑप्शन सी मध्ये सुद्धा आहे. पण आपल्याला सेंटेन्सची सुरुवात पाहिजे अमाऊंटपासून, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना ऑब्जेक्टचं सब्जेक्ट होते, सब्जेक्टचं ऑब्जेक्ट होते. दी अमाऊंट कॅन बी कलेक्टेड बाय दी पॅसेंजर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. जेव्हा ॲक्टिव्हमध्ये मॉडल वर्ब येतात जसे की कॅन, कुड, शॅल, शूड, विल, वूड, त्यानंतर मे, मस्ट, माइट, तेव्हा त्याचं पॅसिव्हमध्ये होताना मॉडल वर्ब प्लस बी आणि त्यानंतर V3 येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माया राईट्स आन्सर्स डेली. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. माया राईट्स आन्सर्स डेली. राईट्स म्हणजे V5 आले. V5चं पॅसिव्हमध्ये काय होते? तर इज किंवा आर प्लस V3 होते. सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट आहे आन्सर्स. आन्सर्स प्लुरल आहे, त्यामुळे पुढे आर येईल आणि त्यानंतर पुढे V3. रिटर्न, आर रिटर्न कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर आर रिटर्न आहे फक्त ऑप्शन ए मध्ये, सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आन्सर्स आर रिटर्न डेली बाय माया येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. जर आपला ऑब्जेक्ट सिंग्युलर असता तर इथे इज रिटर्न आलं असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन एज ऑप्शन्स. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स ए ग्रॅमॅटिकल एरर. Neither Ravi nor Sanju attended their practical yesterday. तर नायदर नॉरचा रूल काय असतो? नायदर नॉरचा रूल, तर जेव्हा सेंटेन्समध्ये नायदर नॉर असते तेव्हा नॉर नंतरचा सब्जेक्ट असतो तुमचा मेन सब्जेक्ट आणि वर्ब आहे त्यानुसार येते. नॉर नंतरचा सब्जेक्ट आहे संजू, सिंग्युलर आहे, सो इथे सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे होतं, हीच यायला पाहिजे होतं. सो या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नायदर नॉर आणि आयदर ऑरच्या सेंटेन्समध्ये नॉर आणि ऑर नंतरच्या कर्त्यानुसार पुढे वर्ब येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय हॅव रेड दिस नॉवेल ए नंबर ऑफ टाइम्स. चेंज दिस सेंटेन्स इन टू पॅसिव्ह व्हॉइस. आय हॅव रेड दिस नॉवेल ए नंबर ऑफ टाइम्स. हॅव रेड, हॅव प्लस V3 आले. पॅसिव्हमध्ये काय होईल? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये हॅव किंवा हॅड प्लस V3 असते तेव्हा पॅसिव्ह करताना त्यामध्ये फक्त बीन येते. तर हॅव बीन रेड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. टू बी रीड, इज बिंग रेड, CD एलिमिनेट होतील. ऑप्शन ए मध्ये आले हॅव बीन रेड, ऑप्शन बी मध्ये आले हॅज बीन रेड. मग ए येईल करेक्ट आन्सर की बी?
तर इथे सेंटेन्समध्ये आपला ऑब्जेक्ट दिलेला आहे सिंग्युलर दिस नॉवेल, त्यामुळे इथे दिस नॉवेलनुसार सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे. हॅज बीन रेड येईल, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दिस नॉवेल हे सिंग्युलर आहे, सो पुढे सिंग्युलर हॅज आलं. ठीक आहे. दिस नॉवेल हॅज बीन रेड ए नंबर ऑफ टाइम्स बाय मी येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. जर इथे प्लुरल ऑब्जेक्ट असतं तर हॅव बीन आलं असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शी ऑलवेज डॅश हिअर, कम, केम, कम्स और कमिंग. शी ऑलवेज डॅश हिअर. तर आपण पाहिलं होतं ऑलवेज, ऑफन, फ्रिक्वेंटली, त्यानंतर युज्युअली हे शब्द जेव्हा सेंटेन्समध्ये असतात तेव्हा त्या वाक्याचा काळ कोणता असतो? सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो, कारण हे शब्द नेहमी घडणारी घटना दर्शवतात. आणि आपण पाहिलं होतं नेहमीची घटना, नेहमीची सवय, युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रूल, त्यानंतर म्हणी, सुविचार यांचा टेन्स असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी केम एलिमिनेट होईल, डी कमिंग एलिमिनेट होईल. आता कम येईल की कम्स येईल? तर शी सिंग्युलर आहे त्यामुळे सिंग्युलर वर्ब येईल. कम्स येईल, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वर्बला एस प्रत्यय लागला की ते सिंग्युलर होते. शी ऑलवेज कम्स हिअर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The girl said to her friend, please lend me this book. Choose the correct indirect form of the given sentence. डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे. The girl said to her friend, please lend me this book. तर प्लीज आले म्हणजे रिक्वेस्ट केले. ऑर्डर्ड येणार नाही, ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ऑप्शन बी मध्ये the girl asked her, asked येणार नाही, रिक्वेस्टेड यायला पाहिजे, रिक्वेस्टेड फक्त ऑप्शन सी मध्ये आहे, सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन डी मध्ये टोल्ड हर फ्रेंड आले, डी सुद्धा एलिमिनेट होईल. डायरेक्टमध्ये प्लीज असेल तर डायरेक्टमध्ये रिक्वेस्टेड होते, डायरेक्टमधल्या दिसचं इनडायरेक्टमध्ये दॅट होते. दी गर्ल रिक्वेस्टेड हर फ्रेंड टू लेंड हर दॅट बुक येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म. प्लीजचं रिक्वेस्टेड, दिसचं दॅट. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. सेशिएटचं अँटोनिम इंडल्ज, सॅच्युरेट, डिप्राईव्ह, ग्रॅटिफाय. तर सेशिएटचा अर्थ असतो सॅटिस्फाय करणे, तृप्त करणे. इंडल्जचा अर्थ असतो लाड करणे. सॅच्युरेट म्हणजे तृप्त करणे, हे सिनोनिम येईल सेशिएटचं. डिप्राईव्हचा अर्थ असतो लुटणे, वंचित करणे, हिरावून घेणे, सो ऑप्शन सी येईल, डिप्राईव्ह येईल तुमचं मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम. ग्रॅटिफाय म्हणजे रिजॉईस, चिअर, आनंद देणे, संतुष्ट करणे, हे सुद्धा सिनोनिम येईल सेशिएटचं. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज दी व्हॉइसचा क्वेश्चन आहे. राम इम्प्रेस्ड भरत. इम्प्रेस्ड म्हणजे मिठी मारणे, आलिंगन देणे. सिनोनिम अँटोनिममध्ये विचारण्यात येते इम्प्रेस्ड. तर इम्प्रेस्ड काय आहे? V2 आहे. पॅसिव्हमध्ये V2चं काय होते? तर वॉज किंवा वर प्लस V3 होते. सेंटेन्समध्ये राम सब्जेक्ट आहे, भरत ऑब्जेक्ट आहे. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह होताना ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागी जातो, सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जागी जाते. सेंटेन्सची सुरुवात भरतपासून पाहिजे, सो ऑप्शन सी एलिमिनेट होईल. भरत सिंग्युलर आहे त्यामुळे वॉज येईल की वर येईल? तर वॉज येईल. वॉज प्लस V3, इम्प्रेस्डचं V3 इम्प्रेस्डच राहते. वॉज इम्प्रेस्ड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर भरत वॉज इम्प्रेस्ड, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. भरत सिंग्युलर असल्यामुळे वॉज आलेलं आहे, सिंग्युलर आलेलं आहे. ठीक आहे. V2चं पॅसिव्हमध्ये होताना वॉज किंवा वर प्लस V3 होते. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. अन आयडल माइंड इज द डेव्हिल्स वर्कशॉप. खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. अन आयडल माइंड इज द डेव्हिल्स वर्कशॉप. खाली दिमाग शैतान का घर. काय येईल मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग? तर इविल्स थॉट कम्स टू अस इझिली वेन वी हॅव नथिंग टू डू. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वाईट विचार पटकन आपल्या डोक्यात येतात जेव्हा आपल्याकडे काही करायला नसते. Evil thoughts comes to us easily when we have nothing to do. An idle mind is the devil's workshop. Next question. Select the most appropriate antonym of the given word. Fastidious the correct antonym. Easygoing, arrogant, fussy, careless. तर फॅस्टिडियसचा अर्थ असतो फार सावध, अत्यंत दक्ष, ओव्हर केअरफुल, मेटिक्युलस येईल, ओव्हर पर्टिक्युलेट येईल, परफेक्शनिस्ट येईल. अँटोनिम काय येईल? केअरलेस येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज हेल्पिंग हर मदर. चूज द करेक्ट पॅसिव्ह ऑफ दिस सेंटेन्स. मदर इज बीइंग हेल्प्ड बाय हर, मदर इज गेटिंग हर हेल्प, हर मदर हॅज बीन हेल्प्ड बाय हर, मदर हॅज बीइंग हेल्प्ड बाय हर.
काय होईल करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. शी इज हेल्पिंग हर मदर. तर सेंटेन्समध्ये हेल्पिंग आले, VING आले, काय होईल पॅसिव्हमध्ये तर बीइंग प्लस V3 होईल. बीइंग हेल्प्ड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर बीइंग हेल्प्ड ऑप्शन ए मध्ये आहे, ऑप्शन डी मध्ये सुद्धा आहे, ऑप्शन बी सी एलिमिनेट होतील. मग ए येईल की डी येईल करेक्ट आन्सर. तर ऑप्शन डी मध्ये हॅज आले, टेन्स चेंज झाला आहे, सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. मदर इज बिंग हेल्प्ड बाय हर. व्हॉइसचा गोल्डन रूल लक्षात ठेवा, व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. प्रोफिशियंटचं करेक्ट अँटोनिम क्लमझी, कॅपेबल, इफेक्टिव्ह, एक्सपर्ट. तर प्रोफिशियंट म्हणजे निपुण, स्किल्ड, एबल, कुशल, एक्सपर्ट. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. क्लमझी म्हणजे अडाणी, कॅपेबल सक्षम, समर्थ, ॲक्टिव्ह सिनोनिम येईल प्रोफिशियंटचं. इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक, प्रभावी. एक्सपर्ट तज्ज्ञ, कुशल, हे सुद्धा सिनोनिम येईल प्रोफिशियंटचं. क्लमझी म्हणजे अडाणी, हे येईल अँटोनिम. नेक्स्ट क्वेश्चन. ॲज सून ॲज ही सीज ए टायगर ही डॅश अवे. रन, रन्स, रनिंग, विल रन. तर कोणता करेक्ट टेन्स फॉर्म येईल इथे. ॲज सून ॲज ही सीज ए टायगर ही डॅश अवे. वाघ दिसताच तो पळून जातो. तर सेंटेन्समध्ये एका पाठोपाठ एक लगेच घडणाऱ्या घटना असतील व त्या ॲज सून ॲजने जोडलेल्या असतील तेव्हा त्या दोन्ही घटनांचा काळ सेम असतो. सीज आले, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे पुढे सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्स पाहिजे. रनिंग, विल रन एलिमिनेट झालं, रन येईल की रन्स येईल. तर ही सिंग्युलर आहे, सो सिंग्युलर क्रियापद येईल, रन्स येईल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. रन प्लुरल आहे. ठीक आहे. जेव्हा एका पाठोपाठ एक लगेच घडणाऱ्या घटना ॲज सून ॲजने जोडलेल्या असतात तेव्हा त्या दोन्ही घटनांचा टेन्स सेम असतो. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. रोटंड, फॅट, डम्पी, ब्रॉड, स्लिम. तर रोटंड म्हणजे लठ्ठ व्यक्ती, गोल. अँटोनिम काय येईल स्लिम येईल. ऑप्शन डी. स्लिम म्हणजे सडपातळ, स्लेंडर, त्यानंतर लीन येईल. फॅट म्हणजे जाड, सिनोनिम येईल. डम्पी लठ्ठ, सिनोनिम येईल. ब्रॉड म्हणजे रुंद. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. सॉर्डिड, डर्टी, वेग, सॉलिड, प्युअर. तर सॉर्डिड म्हणजे घाणेरडा, घृणास्पद, मेसी, त्यानंतर इम्प्युअर येईल, फिल्दी येईल. डर्टी सिनोनिम येईल. वेग म्हणजे अस्पष्ट, ऑब्स्क्युअर, अनक्लिअर, ॲम्बिग्युअस, खूप वेळा विचारण्यात येते. वेग सिनोनिम अँटोनिममध्ये. सॉलिड आणि त्यानंतर प्युअर. प्युअर म्हणजे शुद्ध, कॅन्डिड, ॲपरंट येईल, निर्मळ, क्लिअर, क्लीन. सो प्युअर येईल तुमचं अँटोनिम ऑफ सॉर्डिड. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. हिअर डॅश द बस. कम्स, कम, इज कमिंग, विल कम. हिअर डॅश द बस. तर हिअर देअरचा रूल येईल इथे. काय असतो हिअर देअरचा रूल. तर हिअर आणि देअरने सुरू होणारे वाक्य असते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. विल कम, इज कमिंग एलिमिनेट होतील. कम येईल की कम्स येईल. तर हिअर देअरच्या वाक्याचा कर्ता असतो वर्बच्या पुढे, म्हणजे दी बसनुसार इथे वर्ब येईल. दी बस सिंग्युलर आहे, सो सिंग्युलर वर्ब येईल, कम्स येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. हिअर आणि देअरने सुरू होणारे सेंटेन्स असते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आणि या वाक्याचा कर्ता क्रियापदाच्या नंतर असतो. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए पर्सन हू राइट्स डेकोरेटिवली. कॅलिग्राफर, कोलिएरी, कोरिओग्राफर, कार्टोग्राफर. ए पर्सन हू राइट्स डेकोरेटिवली. जो खूप डेकोरेटिवली लिहितो, ज्याचं लिखाण खूप छान असते, तर याला म्हणतात कॅलिग्राफर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए पर्सन हू राइट्स डेकोरेटिवली, कॅलिग्राफर. आणि लिहिण्याची जी पद्धत असते त्याला म्हणतात कॅलिग्राफी. ठीक आहे. कॅलिग्राफी सुद्धा एक्झामला विचारण्यात येते. ठीक आहे. कोलिएरी म्हणजे कोळशाची काण. कोरिओग्राफर डान्स शिकवणारा. कार्टोग्राफर नकाशा बनवणारा. हा सुद्धा क्वेश्चन एक्झामला खूप वेळा विचारण्यात येतो. कार्टोग्राफर इज ए पर्सन हू ड्रॉज मॅप्स. नकाशा बनवणारा कार्टोग्राफर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वी डॅश इन नागपूर सिन्स 2000. हॅज बीन लिव्हिंग, वॉज बीन लिव्हिंग, इज लिव्हिंग, हॅव बीन लिव्हिंग. वी डॅश इन नागपूर सिन्स 2000. तर सेंटेन्समध्ये सिन्स आले,
सिन्स आणि फॉरच्या रूलवर नेहमी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्यात येतो. सिन्स नंतर भूतकाळात घटना सुरू झाल्याची निश्चित वेळ दिले. सिन्स 2000. आम्ही 2000 सालापासून नागपूरला राहतोय. आणि जेव्हा सिन्स नंतर घटना सुरू झाल्याचं कळते व ती आत्तापर्यंत सुरू असते तेव्हा तो असतो चालू पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय असते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना? तर हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस VING. वी प्लुरल आहे, सो हॅव येईल. हॅव प्लस बीन प्लस VING म्हणजे लिव्हिंग. हॅव बीन लिव्हिंग कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जर इथे वीच्या जागी सिंग्युलर करता असता तर हॅज बीन लिव्हिंग आलं असतं. वी प्लुरल आहे त्यामुळे हॅव बीन लिव्हिंग येईल तुमचं करेक्ट आन्सर. सिन्स नंतर घटना सुरू झाल्याची वेळ दिलेली असते आणि फॉर नंतर घटनेचा कालखंड दिलेला असतो. ठीक आहे. आणि जेव्हा सिन्स नंतर घटना भूतकाळात सुरू झाल्याचं कळते व ती आत्तापर्यंत सुरू असते तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCS IBPSने आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे क्वेश्चन्स आहेत आणि हेच सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग एक्झाम्समध्ये सुद्धा तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. सो हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.